कलर मारलाय, बघू शकता एकदम कडक दिसते ना भाई खुर्ची. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही कमी पैशामध्ये एक चांगली आणि टिकाऊ अशी खुर्ची बनवू शकता. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मागच्या ब्लॉगमध्ये आपण पूर्ण जे खुर्चीसाठी लागणारे जी लाकडं होते त्यांना असे कटिंग वगैरे करत होतो आणि खिळ्याच्या साहाय्याने आपण त्यांना एकत्र करत होतो. परंतु बघू शकता आजच्या ब्लॉगमध्ये पूर्ण आपली चेअर रेडी झालेली आहे, मजबूत झालेली आहे, एवढी टिकाऊ झाली आहे की मी याच्यावर उभं पण राहून दाखवतो, तुम्हाला डेमो पण देतो उभं राहून किती मजबूत आहे. अशा पद्धतीने बघू शकता पूर्ण जॉईंट केलं आहे. आणि या साईडला तुम्ही वाईट बघू शकता. जेव्हा मी कटिंग करत होतो ना एक्सो ब्लेडने, तेव्हा काय होतं की आपली प्रॉपर मेजरमेंट एवढी, आपण कसं फर्निचरवाला कसं त्यांच्याकडं व्यवस्थित साहित्य असतं मोजमापचं, त्यामुळे ते व्यवस्थित कटिंग वगैरे करतात, मशीन वगैरे असते. आपण एक्सो ब्लेडने हातानेच कट केलं आहे, त्यामुळे थोडा 19-20 का फरक पडता आहे बघा. आता इथे हे 1 2 3 ह्या मी 3 व्यवस्थित कापल्या, परंतु इथे जरा मोजमापमध्ये मागं पुढं झालं, त्यामुळे मी इथे जे वाईट दिसते भाग तिथे मी फोम मारला आहे. फोम म्हणजे हे बघा इथे पण फोम मारला आहे. हा बघा हा फोमचा स्प्रे आहे जो AC लाकडासाठी AC यूज केला जातो. आणि ACचं जे आपण सर्व्हिसिंग करतो ACची, त्यामध्ये गॅप असतात ते भरण्यासाठी हा वापरला जातो. लाकडामध्ये पण यूज केला जातो. हे बघा याच्यामध्ये दिलं आहे खास वुडनसाठी, म्हणजे लाकडामध्ये जिथं ज्या ठिकाणी गॅप्स वगैरे आहेत ते भरण्यासाठी याचा वापर केला जातो. हा माझ्याकडे होता आधीपासून. जर तुम्ही पण अशी खुर्ची बनवत असाल आणि ज्या ठिकाणी कुठं कमी जास्त झालं आहे तर त्या ठिकाणी हा स्प्रे यूज करू शकता. हे बघा इथे पण झालं होतं. आता इथे खिळे जास्त दिसत होते, होल दिसत होते, त्यामुळे मी ती गॅप भरून काढली. इथे अजून हे बघा ह्या साईडला इथे हे बघा इकडून दिसेल, हे बघा इथे पण गॅप दिसत होतं. आणि हा जो लाकूड आहे ना, आता आजच्या ब्लॉगमध्ये आपण ह्याला पेंट करणार आहोत. आणि पेंट करायच्या आधी आहे ना व्यवस्थित साफ करून घ्यायची ती खुर्ची, म्हणजे पॉलिश करून घ्यायची. आणि हा जो लाकूड आहे ना तो मी पॉलिश केलेलाच घेतलेला आहे, म्हणून मला जास्त पॉलिश करायची गरज लागणार नाही. तुम्ही जर घेतलं तर हार्डवेअरमधून वुडनसाठी म्हणजे लाकडासाठी जो पॉलिश पेपर यूज केला जातो तो त्यांच्याकडून घ्या आणि पॉलिश करा. कारण आपल्याला काय त्यांचे नंबर असतात वेगवेगळे वाटतं हे जे पॉलिश पेपरचे, ते तुम्ही हार्डवेअरवाल्याला सांगितलं तर भेटून जाईल तुम्हाला. आता मला फक्त हा एक्स्ट्रा पार्ट आहे ना तो फोमचा, तो असा रब करून घ्यायचा आहे आणि मग आपण ह्याला व्हाईट पेंट करणार आहोत. तर मी ही खुर्ची का बनवली, कारण हा जो माझा डेस्क बनवलेला आहे ना तो मी हायटेड बनवला आहे, जेणेकरून TV व्यवस्थित दिसेल ह्या अँगलने, म्हणजे TV युनिटपेक्षाही मोठा बनवला आहे मी तो. परंतु आता आपला iPadचा सेटअप आहे आणि आपल्याला इथे बसून आपण इथे आपलं जे काम आहे एडिटिंग वगैरेचं ते मी करू शकतो. आता मी तुम्हाला एक डेमो दाखवतो की मी याच्यावर उभा पण राहून दाखवतो की ह्याची किती चांगली क्वालिटी वगैरे आहे ती. बघा 290 रुपयामध्ये मी एवढी भारी गोष्ट बनवू शकतो. मग विचार करा, आपल्याकडं साहित्य नव्हतं, म्हणजे कटिंग मशीन वगैरे नव्हती, प्रॉपर टूल नव्हते, ते त्यांचं काय ते मोजमापचं साहित्य असतं ते पूर्ण किट नव्हती, तरी पण आपण डोक्यामध्ये आयडिया होती. तुम्हाला दाखवतो, डेमो दाखवतो. जर तुमच्या डोक्यामध्ये एखादी जर गोष्ट असेल आणि ती जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता मित्रांनो. थांबा मी तुम्हाला माझा मॉडेल दाखवतो. हे बघा ही मी इथे ह्या पद्धतीची मला खुर्ची बनवायची होती. हे बघा, आणि तशी म्हणजे तशीच्या तशी नाही झाली, ह्याच्यामध्ये फळ्या टाकल्या होत्या. हे बघा इथे बसण्यासाठी तर 1 2 3 4 फळ्या टाकल्यात, परंतु आपण त्याच पद्धतीचं रिप बनवले. इथे थोडी गॅप केली कारण भेटत नव्हती, म्हणून मी जे एक्स्ट्रा उरलेली रिप होती ती कट केली आणि ह्याच्यामध्ये 1 2 3 4 अशा हे टाकलेत आणि हे 5वी सपोर्टिंगला भेटते. तुम्हाला मी बसूनही दाखवतो आणि उभं राहूनही दाखवतो. हे बघा, तर आपला हा असा मॉडेल होता. तर मी इथून एक मिनिट, तर आता मी ह्याच्यावर इझिली बसू शकतो. असं बसू शकतो
आणि आपलं जे काही काम आहे ह्याच्यावरचं कम्प्युटरचं ते आपण करू शकतो. एक नंबर. बसायला पण एकदम व्यवस्थित आहे, मला काय त्रास होत नाही आहे. आता इथे मी आराम कर म्हणजे थोडंसं बॅकला थोडं रेस्ट देण्यासाठी इथे अजून एक रिप मारले. पाय ठेवायला बघू शकता तुम्ही, मी इथे एक म्हणजे चारी बाजूने तीही मारले, रिप मारले की जेणेकरून पाय ठेवायला पण मला इझी होईल आणि पूर्ण खुर्चीचे जे पाय आहेत तर त्यांना मजबूती भेटते. तर मित्रांनो आता मी तुम्हाला वरती उभं राहून दाखवतो. हे बघा आता असं बसलंय, हे बघा एवढा उभा राहिले तरी पण ही खुर्ची हलत वगैरे नाहीये, पूर्ण फिरतोय. एवढी मजबूत झाली ही खुर्ची. तुम्हाला पण अशी खुर्ची बनवायची असेल तर काय काय साहित्य लागले ते मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला सांगेनच. आणि आता आपण हिला पेंट करूया. चला आता आपण आपल्या खुर्चीला पेंट करूया. आपल्याकडे आहे ब्रश आणि या साईडला मी एशियन पेंटचा एक व्हाईट पेंट घेतलेला आहे, जो की आपण ह्याला मारूया. आणि जरा बॅकग्राऊंड आहे तो आपला जरा लक्ष द्या बॅकग्राऊंडवर, कारण पाऊस आहे, कपडे बाहेरच आपण सुकवतो, त्यामुळे बॅकग्राऊंडवर लक्ष नका द्या, कामावर लक्ष द्या. चला पेंट करूया पटापट. पेंट करायच्या आधी चांगलं साफ करून घ्या, जेणेकरून पेंट चांगला बसेल. तर गाज अशा पद्धतीने आपल्या खुर्चीला कलर मारून झालेला आहे. व्हाईट कलर मारलाय, बघू शकता एकदम कडक दिसते ना भाई खुर्ची, बघू शकता चारही अँगलने. आता गरमागरम कलर मारलाय त्यामुळे हे जरा ओला आहे. आता सुकल्यावर एकदम भारी कलर दिसेल, उठून दिसेल, तरी पण बऱ्यापैकी दिसतोय कलर. तर मित्रांनो आपण एवढी भारी चेअर बनवले. जर मी ही दुकानातून घेतली असती तर 1500-1600 रुपये खर्च झाले असते. ते मी बजेटमध्ये बनवलं आहे. 290 रुपये फक्त ही खुर्ची बनवण्यासाठी कलर आपला खर्च लागलेला आहे. आणि पेंट माझा जुना होता पेंट, तोच मी पेंट मारलेला आहे. आणि तुम्हाला जर कलर मारायचा असेल तर त्याच्यामध्ये कलरचे पैसे ॲड होतील. आणि 1 लिटरचा काय डबा ऑइल पेंटचा तुम्हाला भेटेल 150 रुपयाला. परंतु हे 290 रुपयात मी पूर्ण हा खुर्चीची ही फ्रेम बनवलेली आहे. बघा साहित्य नसताना माझ्याकडे प्रॉपर की कटर नाही, ती ड्रिल मशीन नाही, म्हणजे चुका खोचण्यासाठी एवढं सगळं काहीच नव्हतं. पण मनामध्ये एक आयडिया होती, मनामध्ये एक डायग्राम होता खुर्चीचा की अशी खुर्ची बनवायची आहे. तर तुमच्या मनामध्ये कोणतीही गोष्ट असेल ना एखादी करायची, तर ती मनापासून केली ना तर ती गोष्ट नक्कीच होते. बघा तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणाला जर खुर्ची बनवायची असेल, तुम्हाला बनवायची असेल, फॅमिलीमध्ये कोणाला बनवायची असेल, तर त्याला ही त्याला ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्याला कमी खर्चामध्ये एवढं चांगलं प्रोडक्ट बनवता येईल. आणि बघा तुम्हाला कशी वाटले नक्कीच कमेंट करून सांगा. मी याला पूर्ण व्हाईट कलर केला आहे. आणि ज्या ठिकाणी आता बघू शकता इथे कलर थोडा कमी दिसतोय, परंतु तो सुकल्यानंतर एकदम भारी दिसणार आहे. आणि ह्या डेस्क्स म्हणजे हा जो माझा PC डेस्क आहे ना, तर ह्याच्या हाईटनुसार मी ही खुर्ची बनवली, हाईटनुसार. आणि मला एवढं भारी वाटतं ना की मला वाटलं नव्हतं की एवढी भारी मी खुर्ची बनवू शकतो. अशा गोष्टी करायला आपल्याला खूप मजा येते. आणि तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा ही खुर्ची. आणि पहिल्या पार्टमध्ये कोणत्या चुका करायच्या कोणत्या नाही त्या मी सांगितले, त्यामुळे ती व्हिडिओ मोठी झाली आणि ही पण व्हिडिओ बऱ्यापैकी झाले. बघू शकता आपली चांगली आवडती खुर्ची. जर ही व्हिडिओ आवडली असेल नक्कीच लाईक शेअर कमेंट करा, दुसऱ्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून कमी बजेटमध्ये तुम्हाला चांगली वस्तू बनवता येईल. जर फर्निचरवाल्याला ही गोष्ट बनवायला दिली असती तर नक्कीच 5-6 हजार रुपये घेतले असते. तर 5-6 हजार रुपये वेस्ट न करता 200-500 रुपयाच्या आतच म्हणजे 300 रुपयाच्या आतच ही खुर्ची आपली बनलेली आहे.
तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.